नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाळकृष्ण महाराज की जय. परमपूज्य ऐन लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 8 बोधामृत. मागील भाग पुढे चालू. विषय 4 मनास बोध. 24. मनबा, परमेश्वराने हा जो नरदेह दिला आहे तो आत्मोद्धार करून घेण्यासाठीच आहे. करिता या पुढील आयुष्याचा एकही क्षण वाया न दवडिता गुरूंच्या सूचनेनुसार चिकाटीने अभ्यास करून आत्मस्वरूपी निमग्न हो. 24. मनबा, देहबुद्धीच्या योगी करून तुला जी स्वस्वरूपाची विस्मृती झाली आहे त्यामुळेच तुझे समाधान हरवले आहे. करिता जेव्हा तुला परमेश्वराची परस्मृती होईल तेव्हा तुझे समाधान तुला आपसुकच मिळेल. म्हणून तू यापुढे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागण्यात किंचितही कसूर करू नको. 25. मनबा, कावळा जसा सुग्रास अन्न सोडून कुचक्या मांसाकडे धाव घेतो तद्वत सुखरूप परमात्म्याला सोडून क्षणभंगूर वस्तूच्या पाठीमागे तू धावत आहेस. सुखाच्या शोधार्थ तू आजवर अनेक जन्म घेतलेस. प्रत्येक जन्मात आज ना उद्या सुख मिळेल अशी आशा करून शेवटी तुझ्यावर निराश होण्याची पाळी आली. तरी अजून तू नाना योनी फिरण्यास कंटाळला कसा नाहीस? अरे, मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. अर्थात तो मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. सध्या हरीच्या कृपेने तुला हा लाभला असता ही सुसंधी तू का दवडतोस? यापुढे तरी गुरुवचनाचा तिरस्कार न करता त्याकडे तू पूर्ण लक्ष दे. 26. मनबा, जो तुझा जिवलग मित्र हृदयस्थ प्रभू त्याची तुटलेली मैत्री परत जोडावयाची असे तुझे निश्चित मत असेल तर तू स्वतःच्या दोषांचे व दुसऱ्यांच्या गुणांचे सतत निरीक्षण करीत जा. 27. मनबा, पतंगाला आपण जळून जाऊ ही जाणीव नसते म्हणून तो दिव्यावर झडप घालतो. मासा हा पण आपल्यावर पुढे मरण ओढवणार हे न जाणता आमिष खाण्यास प्रवृत्त होतो. परंतु तुला गुरुकडून पदोपदी जागृती मिळत असताही तो जाणून बुजून दुर्गतीच्या मार्गाचा अवलंब करीत आहेस तेव्हा खचित तुला गुरुची अवज्ञा केल्याचे पातक लागणार. देवाचा कोप झाला तर गुरु त्याला शांत करतो, पण गुरु कोपला तर मात्र त्याला शांत करण्यास कोणी समर्थ नाही. करिता कोणत्याही प्रकारे गुरूंनी नाराज होऊ नये अशी तू आपली वागणूक ठेव. 28. मनबा, दुसऱ्याचा उत्कर्ष झालेला पाहून त्याचा द्वेष करण्यापेक्षा आपल्या अंगी सदून का वास करीत नाहीत याकडे त्या द्वेषाचा तू उपयोग कर. आपली आकांक्षा सफल का होत नाही म्हणून संतापाने दुसऱ्यावर विनाकारण रागावण्यापेक्षा इच्छित पूर्ण करण्यास जो समर्थ आहे त्या गुरुचरणी तुझ्या साऱ्या आकांक्षा वाहून सोड. 29. मनबा, श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य पत्करले म्हणजे अर्जुनाने आपल्या हातातील लगाम श्रीकृष्णाच्या हातात दिला. याचा अर्थ असा की अर्जुनाने आपला कर्तेपणाचा अभिमान श्रीकृष्णचरणी वाहून सोडला. त्याप्रमाणे तूही तुझ्या कर्तेपणाचा अभिमान जर गुरुचरणी वाहशील तर अर्जुनाप्रमाणे तुलाही स्वानंद साम्राज्याचे प्रभुत्व प्राप्त. 30. मनबा, निरहंकार वृत्तीने केलेली हरिसेवा ती जरी थोडी असली तरी ती परमेश्वराप्रत जाण्याचा मार्ग मोकळा करते. परंतु तीच अहंकाराने युक्त असून तपेच्या तपे जरी घडली तरी ती सेवा
परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील मोठी अडचणच होय. हे गुरुवाक्य तू सतत स्मरणात ठेव. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.